मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यामधील जैन बोर्डिंगमध्ये जैन मुनींची भेट घेतली। यावेळी मोहोळांना जैन बांधवांनी घेराव घालत घोषणाबाजी केली। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। जैन बोर्डिंग विक्री प्रकरणामध्ये जैन बांधवांनी मुरलीधर मोहोळ यांना घेराव घातला। जैन बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी जैन बांधव चांगलेच संतापले। यातल्या काही जणांनी मोहोळांना जाब देखील विचारला। शंभर टक्के मी आज शब्द दिलाय, गुरुदेवजींच्या समोर दिलाय की हा विषय संपला। ऐका ना, कसा संपेल? ऐका ना, व्यवहार कुणी केलाय? त्यांना मी केलाय। काय बोलताय? जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणामध्ये आरोप झाल्यानंतर आज मुरलीधर मोहोळ थेट जैन बोर्डिंग मध्ये पोहोचले। जैन बोर्डिंग जमीन विक्रीच्या विरोधात जैन बोर्डिंग मध्ये एका मीटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं। पहिली गोष्ट मागणी सेल डीड रद्द करा। दुसरी गोष्ट या संदर्भात जे संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी यात ज्यांनी बेकायदेशीर कार्याला मदत केली, कॉर्पोरेशनचा असो, महानगरपालिके आयुक्त विभाग, आयुक्त, धर्माचे आयुक्त आणि संबंधित बँक ह्या सर्वांवर कारवाई होणं गरजेचं आहे। आवाहन करतो अण्णा, जर हा 30 तारीखपर्यंत जर हा 30 तारीखपर्यंत विषय नाही संपला तर अण्णा गुरुदेव बरोबर उपोषणाला इथे बसणार का? पहिल्या गुरुदेवला अण्णाला आम्हाला हा विषय। या मीटिंग मध्ये पोहोचून मोहोळ जैन मुनींसमोर जनतेमध्ये बसले। या मीटिंग मध्ये जैन मुनींनी मोहोळ यांच्या समोरच 1 तारखेपासून अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली। अंतिम बात क्या आया कि हम धर्म एवं सत्य के लिए अपने प्राणों का बलिदान करने में भी पीछे नहीं हटेंगे। धर्म के लिए, सत्य के लिए। जैन मुनींनी आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींना नमस्कार केला। जैन मुनींसमोर नारळ ठेवत त्यांनी पुन्हा एकदा नमस्कार केला। यावेळी जैन समाजाच्या व्यक्तींनी घोषणाबाजी केली। त्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींसमोरच आपला या प्रकरणामध्ये सहभाग नसल्याचं म्हटलं।